महाराष्ट्रामध्ये भाजपला कमी जागा मिळणार आहेत आणि देशाच्या स्तरावर पण सत्ता जाणार आहे। याचा सर्वात पहिल्यांदा सुगावा हा नरेंद्र मोदी यांना लागला असावा। दोन टेकूवर केंद्राची राजवट आता आधारलेली आहे हेच म्हणणं खरं नाहीये। या दोन टेकूलाच केंद्राची गरज आहे त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी। जर इंडिया आघाडी किंवा प्रामुख्याने काँग्रेस पक्ष हे खूप बळकट पद्धतीने पर्याय म्हणून उभे राहिलेत असं जर दिसलं असतं तरीही कदाचित जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केलं असतं। हिंदुत्ववादाचा जर अजेंडा असेल किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा असेल तर भाजप सरकारमधील हे जे दोन पक्ष आहेत ते मात्र भाजपला साथ देणार नाहीयेत। ही त्यातली त्यात एक चांगली गोष्ट असेल। 48 पैकी 1 वरून तो 11 वर आला याच्यात अनैसर्गिक काहीच नाही। एकच जागा मिळाली हे अनैसर्गिक होतं, आता 11 मिळाल्यात हे नैसर्गिक आहे। 10 वर्ष तुमच्या हातामध्ये केंद्रीय सत्ता आहे आणि तरीही तुम्ही 20 कोटी मुस्लिम समाजाला जर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नसाल, त्यांच्या मनात दहशत निर्माण करत असाल तर त्यांनी एक गठा व्हायचं नाही तर मग व्हायचं कोणी? हा देश या बाजूला आणि त्या बाजूला सतत हेलकावी खात राहील, परंतु हा देश या टोकाला किंवा त्या टोकाला खूप दीर्घकाळ कधीही राहू शकणार नाही। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण गेले 2 महिने लोकसभा निवडणुकांबाबतीत चर्चा करतोय, निकालाचं सुद्धा विश्लेषण करतोय आणि हेच आज करण्यासाठी निकालाचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती। आणि पहिला प्रश्न नेहमीचा म्हणजे स्वाभाविक आहे, ते म्हणजे मोदी जिंकलेत का हरलेत? जागा कमी झाल्यात पण सत्तेत येत आहेत, पण इंडिया आघाडी असं म्हणते की नैतिक विजय त्यांचा झालाय, त्यांच्या जागा दुप्पट झाल्यात। तुमचं अनालिसिस काय? नरेंद्र मोदी प्रणित भाजपची राजवट मागची 10 वर्ष या देशाच्या केंद्रीय सत्तेवर होती। क्रमाक्रमाने ही राजवट अधिकाधिक आक्रमक होत गेली, अधिकाधिक त्रासदायक होत गेली। असं खूप मोठ्या समूहाला, विशेषतः ओपिनियन मेकर वर्गातील समूहाला, पुरोगामी वर्तुळाला आणि भाजपच्या विरोधकांना वाटत आलं। आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यात, विशेषतः निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या 2-1 महिन्यात अशी आशा निर्माण होत होती की नरेंद्र मोदींची राजवट कदाचित जाईल। आणि ती आधी आशा थोडी थोडी होती आणि शेवटपर्यंत ती वाढत गेली। एवढं सगळं झाल्याच्या नंतर आत्ता जे निकाल हाती आलेत त्यातून असं होतंय की राजवट जात नाही आहे, पूर्ण बहुमत त्यांना मिळत नाही आहे। म्हणजे फक्त भाजपला मिळत नाही आहे, इंडिया आघाडीला मिळतं आहे आणि त्यांची राजवट येते। त्यामुळे इंडिया आघाडी काय किंवा अन्य विरोधी पक्ष काय यांनी खुश होण्याचं काहीच कारण नाही। जे कोणी नरेंद्र मोदी प्रणित भाजप राजवटीचा विरोध करत होते, त्यांच्या सगळ्या कृष्णकृत्यांच्याबद्दल बोलत होते, त्यांनीही त्यामध्ये खुश व्हावं असं काहीच नाही। केवळ ते आता अल्पमतात आलेत, पूर्ण बहुमत मिळालं नाही, 2 पक्षांच्या कुबड्याच्या आधारावर त्यांना प्रामुख्याने काम करावं लागेल असं म्हणून समाधान मानणं याला अल्पसंतुष्टपणा म्हणेल। तो स्वाभाविक आहे, प्रत्येकाची वृत्ती आणि दृष्टिकोन यानुसार योग्य असेल। मला स्वतःला असं वाटतं की राजवट जर गेलेली नसेल आणि ती जर मागची 10 वर्ष त्रासदायक ठरत आलेली असेल आणि हे सगळं आपण मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीपर्यंत बोलत असू तर ते विसरून कसं चालेल की ही राजवट जायला हवी होती आणि ती आणखी किमान 5 वर्ष, आत्ताच्या सगळे जर काही चित्रामध्ये खूप चढउतार झाले नाही तर ती 5 वर्ष सहन करायची असेल तर हा खूप मोठा पराभव आहे। आणि हा पराभव स्वाभाविकच भाजपच्या विरोधकांना वाटायला पाहिजे। देशाच्या लोकशाहीच्या संदर्भात ज्यांना चिंता वाटत होती मोदी राजवटींच्यामुळे त्यांना वाटायला पाहिजे। तर मी स्वतः असं म्हणतो की हा मोदींचा विजय, इंडिया आघाडीचा किंवा विरोधी पक्षांचा नैतिक विजय असे शब्द मला लावण्यापेक्षा जी राजवट या देशातून जायला पाहिजे होती, या देशाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने ती गेलेली नसेल तर हा या देशाचा पराभव आहे। आणि हा पराभव केवळ मोदी, शहा आणि भाजपने केलेला नाही, त्यांची सत्ता घालवण्यामध्ये जर यश मिळालेलं नसेल तर त्याचा दोष हा इंडिया आघाडीकडे, विरोधी पक्षाकडे पण जातो। मात्र सत्ता घालवणं अशा प्रकारची यामध्ये केवळ आणि केवळ राजकीय पक्षच त्यामध्ये जबाबदार नाहीत। मला स्वतःला असं वाटतं की ही राजवट इतकी जास्त आक्रमक झाली
क्रमाक्रमाने मागची 10 वर्ष, त्यामध्ये आपल्या खूप मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहातील माध्यमं जी आहेत त्यांनी ज्या प्रकारे भलावण केली किंवा आवश्यक तेवढा विरोध या राजवटीला केला नाही, या माध्यमांच्याकडे त्याचा दोष जाईल. प्रशासन ज्या पद्धतीने शरणागती पत्करत होतं, अगदी कुलगुरूंच्या पासून तर प्रशासकीय अधिकाऱ्यातले सचिव पदावरची माणसं, कलेक्टर पदावरची माणसं, तर त्यांच्याकडे पण याचा दोष जातो. न्यायसंस्थेला कितीतरी वेळा अशी संधी आलेली होती की लगाम घातला पाहिजे केंद्र सरकारच्या अरेरावीला. न्यायसंस्थेने पण ते केलेलं नाही. म्हणजे मीडिया, प्रशासन, न्यायसंस्था, संसद, 150 खासदार तुमचे निलंबित केले जात आहेत. एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि तरीही हे संकट आणणाऱ्या भाजप सरकारला तुम्ही परतावून लावू शकत नाही. आणि चळवळी आंदोलनं करणारे लोक तर देशभर आहेत, तेही ह्या सगळ्या प्रक्रियेत कमी पडलेत. त्यामुळे मला असं वाटतं की देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने जे सरकार जायला हवं होतं ते 10 वर्षानंतरही तुम्हाला घालवता आलेलं नाही. त्यामुळे हा या देशाचा पराभव आहे. विजय कोणाचा आहे हे जनतेने ठरवावं. सर, तुम्ही जसं म्हणताय तसं सलग एक व्यक्ती पंतप्रधान, एकाच युतीची, एकाच पक्षाची 10 वर्ष सत्ता, याच्यानंतर स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी निर्माण व्हायला हवी होती. असं 1962 साली झालं आहे की तोच पंतप्रधान तिसऱ्यांदा विराजमान होतोय. त्यावेळी लोकशाही अजून यायची होती, स्वातंत्र्य लढ्याची गुडविल होतं. आत्ता असं का झालं आहे की, आणि भाजपच्या मतांच्यात फारशी घट नाही झालेली, ती 1% कमी झालीत. असं काय झालं की एवढा विरोध जर का प्रथमदर्शनी दिसत असेल तर भारतातल्या तेवढ्याच मतदारांना आजही हीच राजवट हवी? मुळात या देशातील मतदारांना ही राजवट हवी होती का याची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या 5 वर्षात विशेषतः जर क्रमाक्रमाने पाहिलं तर सर्व विरोधी पक्ष ज्या पद्धतीने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या बँकाची खाती गोठवणं, त्यांच्यातले महत्त्वाच्या पक्षाचे डायनॅमिक म्हणवले जाणारे मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकणं आणि महत्त्वाचे पक्ष प्रादेशिक स्तरावरचे फोडणं आणि त्यांच्या सर्व नेत्यांना CBI किंवा ED आणि तत्सम सगळ्या प्रकारच्या यंत्रणांना कामाला लावून दडपशाही करणं, हे सगळं विरोधी पक्ष ज्या पद्धतीने त्यांनी दडपणाखाली आणले, दबावाखाली आणले, चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रीय सत्तेमध्ये विरोधी पक्ष जर जनतेला पुरेसा पर्याय म्हणून पुढे दिसत नसतील तर जनता साहजिकच आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूला जास्त जाते. नंबर 1. दुसरं, सामदाम दंडभेद ही रणनीती भाजपने सर्व प्रकारे सर्व स्तरावर वापरलेली आहे. त्याहीमुळे जनता त्यांच्याबरोबर आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक आयोगाला हाताशी धरून आपल्याला जी हवं आहे त्या पद्धतीने काम करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न भाजपने केलेले आहेत. मला असं वाटतं की हे सगळं करण्यामध्ये भाजप काही प्रमाणात कमी पडली. जर फ्री अँड फेअर पद्धतीने हे सगळं झालं असतं, निवडणुका झाल्या असत्या, विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली नसती, तर जनतेने भाजपला पूर्णतः नाकारलं आहे असं सिद्ध झालं असतं, असा निकाल आला असता. आता तुम्ही म्हणाल याला पुरावा काय? याला पुरावा हाच आहे की पूर्ण बहुमत असलेल्या 10 वर्ष सत्तेवर असलेल्या पक्षाच्या नेत्याला, पंतप्रधानाला पक्ष फोडावेसे वाटतात, विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करावंसं वाटतं, या त्या प्रकारची दहशत निर्माण करावीशी वाटते, शेवटी पहिला दुसरा राऊंड झाल्यानंतर धार्मिक ध्रुवीकरण करावंसं वाटतं. याचाच अर्थ जनता आपल्या बाजूला नाही याची खात्री पंतप्रधानांना पटलेली होती आणि ती जनता आपल्या बाजूला आहे असं मतदानातून दाखवण्यासाठी जे जे शक्य आहे ते प्रयत्न तो आटापिटा त्यांनी केला. आणि याचं एक कारण त्यांना केवळ सत्तेवर यायचं आहे एवढं नव्हतं, तर मागच्या 10 वर्षात आपण जे काही कारनामे केलेले आहेत ते सगळे उघड होतील. आपली जर सत्ता गेली तर आपल्याला सुद्धा न्यायालयीन फेऱ्या माराव्या लागतील, आपल्यापैकी अनेकांना तुरुंगामध्ये जावं लागेल. या भीतीपोटी नरेंद्र मोदी प्रणित भाजपने आणि केंद्र सरकारने एनकेन प्रकारे सत्ता मिळवायची असा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना आता यश आलेलं आहे. पण सर, कोणताही सत्ताधीश आपली सत्ता टिकवण्यासाठी असे उद्योग कमी अधिक प्रमाणात करत नाही असं वाटत नाही? करतात, सर्वजण करतात. काँग्रेस पक्ष पण करत आलेला आहे आणि प्रत्येक राज्यातले जे कोणी प्रादेशिक पक्ष आहेत जे सत्तेवर आलेत त्या सर्वांनी कमी अधिक प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं समर्थन करायचा प्रश्नच येत नाही आणि ते करत आहेत म्हणून भाजपने हे करणं यात काही चूक असं कोणी म्हणणार असेल तर ते निश्चितच योग्य नाही.
विशेषतः राष्ट्रवादाचा दावा करणारा, देशभक्तीबद्दल बोलणारा, 2047 साली आपला भारत देश असा घडवायचा आहे असं म्हणणारा जो पक्ष आहे, त्यांनी करणं तर हे अजिबातच योग्य नाही. किंबहुना काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता, प्रचंड मोठ्या प्रमाणात घराणेशाही होती, अव्यवस्थापन होतं, धोरण लकवा होता, म्हणून तर काँग्रेसला हकललं आहे. आणि म्हणून तर सलग 2 वेळा काँग्रेसला 50चा आकडा लोकसभेमध्ये गाठता आलेला नाही. त्यामुळे बाकीचे सगळे पक्ष करत होते, त्या राज्यातून काँग्रेस पक्ष करत होता, म्हणून त्यांना हकललं आहे. पण तेच जर भाजप करणार असेल तर भाजपला शिरजोर का होऊ द्यावं, भाजपला का ठेवावं, त्यापेक्षा पुन्हा नव्या पक्षांना बोलवा, असं व्हायला हवं. असं काहीतरी झालंय का की तुमच्या ह्या गोष्टी आम्हाला आवडलेल्या नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला कट टू साईज करतो आणि आता तुम्ही युती सरकार चालवा जेणेकरून तुमची ही एकाधिकारशाही कमी होईल, असं मग ही जनता सांगू बघते का की त्यांचा विरोधकांवर विश्वास नाही, परत ते तसंच वागतील असं वाटतं, त्याच्यापेक्षा यांनाच एक मेसेज देऊन पुन्हा सत्तेवर आणा, असं झालंय? विरोधकावर पुरेसा विश्वास नाही हे तर उघड आहे आणि यांचा पुरेसा राग आलेला आहे, परंतु पुरेसा चांगला पर्याय उपलब्ध नाही, हे एक कारण तर आहेच. इंडिया आघाडी मुळात निर्माण होण्यात किती अडथळे आले, जी काही झाली ती किती अर्धीमुर्धी होती, निवडणुकीनंतर त्यांची किती वाताहत होणार आहे, हे सगळं जनतेला दिसत होतं. जर इंडिया आघाडी किंवा अन्य कोणताही पक्ष किंवा प्रामुख्याने काँग्रेस पक्ष हे खूप बळकट पद्धतीने पर्याय म्हणून उभे राहिलेत असं जर दिसलं असतं तर आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीत यांनी कितीही दडपशाही केली, निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, तरीही कदाचित जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केलं असतं. आता एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतरही 32 जागा भाजपला कमी पडल्यात. जर त्यांनी ते प्रयत्न तसे करता आले नसते किंवा बाकीच्या सर्व घटकांनी करू दिले नसते तर ते 200च्या खाली पण गेले असते आणि सत्ता पूर्ण आली असती. परंतु तेवढे सक्षम विरोधी पक्ष नाहीत आणि तेवढे दुर्बल, म्हणजे स्वतः खूप फ्री अँड फेअर पद्धतीने निवडणुका होऊ द्या, विरोधकांची मुस्कटदाबी करायला नको, एवढे उदार भाजपवाले नाहीत. म्हणून ही सत्तेची अशी गणित आहेत. या अशा प्रकारच्या सत्तेच्या गणितांचा येथून पुढच्या भारतावर काय परिणाम होईल असं वाटतं? आता मी म्हणालो की हा देशाचा पराभव आहे. कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणालो तेही सांगितलं की जी राजवट जायलाच पाहिजे होती ती जर हटवता येत नसेल 10 वर्षानंतरही तर तो पराभव आहे. मात्र अल्पमतामध्ये सरकार आल्यामुळे, खरं तर सरकार अल्पमतात नाही, भारतीय जनता पक्ष अल्पमतात किंवा एकट्या भाजपला सरकार चालवायचं असेल तर ते अल्पमतातलं सरकार असेल. मात्र त्याच्यातून 2 शक्यता आहेत. अनेकांना असं वाटतं की ते थोडे अधिक लिबरल होतील, अधिक सौम्य होतील, शेवटी आघाडीचं सरकार चालवायचे म्हणून. मला मात्र तसं फारसं वाटत नाही. ज्यांनी स्वतः 10 वर्ष इतक्या आक्रमक पद्धतीने आणि एकाधिकारशाही वृत्तीने हे सरकार चालवलं आहे, ते खरोखर स्वतःला मोल्ड करू शकतील का? दुसरं, 32 जागांचा फरक हा अन्य कोणाच्यासाठी खूप मोठा असेल. भाजपचं कटकारस्थानांचं राजकारण जर अलीकडच्या वर्षातलं पाहिलं तर 32 जागांचा फरक त्यांना फार मोठा वाटणार नाही. ज्या आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्याकडे खूप मोठ्या आशेने बघितलं जातं आहे. मुळात या दोघांचेही पक्ष घशात घालणं विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर किंवा वर्ष 6 महिन्याच्या नंतर हे मोदी आणि शहा यांना अजिबात अवघड नाही. ते दोन्ही पक्षातले सगळे खासदार एखादा दुसरा अपवाद सोडून ते केंद्रामध्ये स्वतःकडे आणू शकतात आणि बघा आमचे 272 पूर्ण झाले असे म्हणू शकतात. जे आता अपक्ष आहेत किंवा छोटे छोटे पक्ष आहेत तिकडचेही खासदार स्वतःकडे वळवू शकतात. त्यामुळे हे आघाडीचंच सरकार राहील कायमचं असंही मानायला फार काही आपण अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यांनी ठरवलं तर ते करू शकतील. मात्र कोणतंही राजकारण खूप एकरेषीय पद्धतीने चालत नाही आणि एकस्तरीय पद्धतीने पण नाही. ते बहुस्तरीय असतं आणि बरंचसं गुंतागुंतीचं असतं. हे सगळं आत्ता त्यांना आटापिटा जर करायचं असेल तर पूर्वी इतकी अनुकूलता नसेल. पूर्वी शिवसेना फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला, न्यायालयाला फार जुमानलं नाही, निवडणूक आयोगाला पाहिजे तसं वाकवलं, सगळ्या प्रकारची प्रसारमाध्यमं दडपणाखाली आणली. हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ता जेव्हा लोकसभेमध्ये 100 खासदार हे एका काँग्रेस पक्षाचे, दुसऱ्या एका पक्षाचे 30-35, तिसऱ्याचे 30 असं जेव्हा एक स्ट्रॉंग विरोधक दिसतील, अर्थात तेही टिकून राहिले तर, किंवा चौथा पक्ष परत DMK आहे, म्हणजे DMK, तृणमूल आणि अखिलेश यादव या तिघांचे 30 ते 35 खासदार आणि एकट्या काँग्रेसचे साधारणतः 100, म्हणजे असे 200 खासदार जेव्हा विरोधी आघाडी एवढी प्रबळ दिसेल आणि तुमच्या बाजूचे 2 पक्ष, एक चंद्राबाबू नायडू आणि दुसरे नितीश कुमार, हे विचाराने हिंदुत्ववादी नाही आहेत, विचाराने भाजपचे नाही आहेत,
भाजपच्या बरोबर त्यांनी अनेक वेळा युती केली, सातत्याने केली, नितीश कुमारांनी तर. मात्र विचाराने ते त्या पद्धतीचे नाही आहेत. म्हणून तर पुरोगाम्यांना किंवा काँग्रेसवाल्यांना किंवा समाजवाद्यांना त्यांच्याबद्दल जवळीक वाटते. आणि जेव्हा केव्हा लोकसभेमध्ये असे प्रश्न येतील तेव्हा हिंदुत्ववादाचा जर अजेंडा असेल किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा असेल तर भाजप सरकारमधील हे जे 2 पक्ष आहेत ते मात्र भाजपला साथ देणार नाही आहेत. ही त्यातली त्यात एक चांगली गोष्ट असेल. आणि हे 200 खासदार एकूण 4 ते 5 पक्षांचे, त्यामुळे काही प्रमाणात तरी मोदी सरकारवर नियंत्रण राहील. ही त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ अशी परिस्थिती आहे. सर, एक अशी चर्चा झाली किंवा डेटा असा सांगतोय की याच्यामध्ये मुसलमान समाज आणि दलित समाज यांनी एकगठ्ठा मतदानासाठी बाहेर पडून भाजप विरोधी मतदान केलं. असं झालेलं प्रथमदर्शनी वाटतंय. याचं तुमचं विश्लेषण काय? आणि आता हे असं झालंय म्हणल्यानंतर पुढची समाजाची आणि देशाची दिशा काय असेल? अशा प्रकारचं एकगठ्ठा मतदान जर झालेलं असेल तर त्याची जबाबदारी साहजिकच भाजपवरच येते. या देशामध्ये 14% किंवा 20 कोटीच्या आसपास जो मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाला पूर्णतः आपल्या विरोधात. एक गठ्ठा म्हणजे तरी काय, तर अन्य कोणत्या पक्षाला, ते एकाच विशिष्ट पक्षाला नाही, अन्य वेगवेगळ्या पक्षांना, स्थानिक पातळीवरचे असतील किंवा केंद्र स्तरावरचे, त्यांना द्यावंसं वाटतंय. याचा अर्थ हे एक गठ्ठा कोणी करून दिलं, तर ते भाजपने करून दिलं, केंद्र सरकारने करून दिलं, मोदी शहांनी करून दिलं. 10 वर्ष तुमच्या हातामध्ये केंद्रीय सत्ता आहे आणि तरीही तुम्ही 20 कोटी मुस्लिम समाजाला जर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नसाल, एवढंच नाही तर त्यांच्या मनात दहशत निर्माण करत असाल, भीती निर्माण करत असाल, दुय्यम नागरिक आहेत अशा पद्धतीने वागवत असाल, तर त्यांनी एक गठ्ठा व्हायचं नाही तर मग व्हायचं कोणी? तुम्ही निवडणुकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतरही पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी राम मंदिरापासून तर मुस्लिम समाजाच्यापर्यंत ज्या पद्धतीची वक्तव्य करताय आणि पंतप्रधान पदासारखी व्यक्ती वक्तव्य करते, जाहीर सभेतून करते की जे त्या पदाला लाज आणणारी गोष्ट आहे, हे सगळं बघता त्या सर्वसामान्य मुस्लिम समाजाने एक गठ्ठा होणं याच्यात काही चूक नाही. उलट ते एक गठ्ठा फार उशिरा झालेत असं म्हणावं लागेल. आणि ते एक गठ्ठा जर पूर्वी पण राहिले असते तर काँग्रेसला मागच्या 2 वेळा 50चा आकडा का ओलांडता आला नसता? आणि आजही एक गठ्ठा त्यांनी मतदान करूनही 100चा आकडा काँग्रेसला का ओलांडता आला नाही? 20 कोटी मुस्लिमांनी इतर एक गठ्ठा केला असेल. तसाच प्रकार दलितांचा आहे. दलितांच्या संदर्भात जर तुम्ही अजूनही तुमचं वर्तन वरवर दाखवायचं की आठवले आमच्याबरोबर आहेत, कोण आणखी स्थानिक पातळीवरचे जे कोणी दलित नेते असतील त्यांना तुम्ही तुमच्याबरोबर घ्यायचं, वागवायचं, त्यांना पाहिजे ते द्यायचं आणि दलित समाजाने आम्हाला बिनबोभाट मतदान करावं असं मानायचं हे मुळात चुकीचं होतं. जर दलित समाजाच्या मनातसुद्धा जर तेवढा विश्वास वाटत नसेल, एवढंच नाही तर संविधान मोडायला हे निघालेले आहेत अशा प्रकारची भीती निर्माण होत असेल, तर 10 वर्षातली तुमची केंद्रीय राजवट मुस्लिम आणि दलित यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरलेले आहे. हा त्याचा पुरावा आहे. आणि या देशातील जर 10, 12, 15% दलित असतील, तुम्ही SC, ST काय धरायचं त्यामध्ये त्यानुसार ती टक्केवारी कमी जास्त होईल. आणि तुमचे मुस्लिम समाज जर 15%, 14 ते 15% असेल, म्हणजे साधारणतः 30 कोटी, 40 कोटी मुस्लिम आणि दलित या लोकांच्या मनात तुम्ही 10 वर्षानंतरही विश्वास निर्माण करू शकत नसाल, तर तुम्ही सत्तावर राहण्यासाठी, पंतप्रधान राहण्यासाठी लायक नाहीत हा त्याचा पुरावा स्वतःहूनच देत आहात. पण एक याच्याकडे असं बघितलं तर काय दिसतं, याचं मला कुतूहल आहे की मुसलमान समाजाच्या मतांशिवाय भाजप ही निवडणूक लढवत होती, हे तसं सत्य आहे. तसं या समाजाशिवायही आपण जिंकू याचा कॉन्फिडन्स भाजप समर्थकांमध्ये असल्यामुळं कदाचित ते या गोष्टीकडे फार सिरियसली बघत नसावेत किंवा त्याची इंटेन्सिटी कमी असावी. आता जेव्हा निकाल असा दाखवतो की हे 2 विशेषतः मुसलमान समाज जर का भाजपच्या उलटा गेला तर तो भाजपला कमी करू शकतो, त्याच्या जागा कमी करू शकतो, अशा वेळेला मग त्याला रिॲक्शन म्हणून हिंदू समाजाचं एकत्रीकरण आणि पुन्हा हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाकडे भारतानं अधिक वेगानं जाणं असं घडू शकतं असं वाटतं का? नाही, आता हे खूपच गुंतागुंतीचं आहे आणि याबाबत त्यांची नेमकी गणितं काय होती हे कळायला आपल्याला पुरेसा मार्ग नाही. म्हणजे भाजपच्या थिंक टँकने काय विचार केला आणि दुसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधानांनी इतकी प्रक्षोभक विधानं का केली. एक शक्यता अशी आहे की उत्तर भारतामध्ये त्या प्रकारची वक्तव्ये त्यांनी जास्त केली आणि उत्तर भारतामध्ये राम मंदिराचा फायदा पुरेसा आपल्याला मिळावा किंवा तो मिळत नाही असं दिसल्यामुळे असेल. उत्तर भारतामध्ये कदाचित विशिष्ट मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं प्रमाण जास्त असेल आणि तिथे हिंदू विखुरलेले असतील
तर त्यांना संघटित करण्यासाठी म्हणूनही केला असेल. तो त्यांचा निवडणुकीचा मतदानाच्या प्रक्रियेचा डावपेचाचा भाग असेल. ते चित्र अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांनी ती रिस्क घेतली असेल तर मुस्लिम समाज जरी विरोधात गेला तरी चालेल, पण हिंदू समाज संघटित करू, किंबहुना हिंदूची वोट बँक किंवा हिंदूची एक गठ्ठा आपल्याला मतं मिळावीत यासाठी टाकलेला त्यांचा तो डावपेच असेल. तो आता फसला आहे म्हणून त्याबद्दल कोणी बोलत नाही. त्यामुळे आता मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं आमच्या विरोधात गेली अशी चर्चा भाजपचे लोक करतायत. पण बाबांनो, हिंदू समाजाची एक गठ्ठा मतं आपल्याला मिळावीत यासाठी तुमचा आटापिटा चालला होता. तो अयशस्वी झाला का यशस्वी झाला का किती झाला याबद्दल तुम्ही बोला, असं खरं तर त्यांना विचारायला पाहिजे. पण मग इमिजिएट रिॲक्शन म्हणून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत, हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत. बघा, मुसलमान समाज एकत्र आला की असं होतं, तर आता तुम्ही एकत्र या असं कॅम्पेन सातत्याने येणाऱ्या कालावधीत विशेषतः महाराष्ट्रात चालेल असं वाटतं का? हिंदू समाज तेवढा कधीच संघटित नाही. हिंदू समाजामध्ये खूप मोठे मोठे वेगवेगळे विभाग, उपविभाग, त्याच्यामध्ये असा इतका एकत्रितपणे असा संघटित करता येत नाही. आणि तसं जर संघटित करता आलं असतं तर हे हिंदू राष्ट्र कधीच झालं असतं. 75 वर्षानंतरही जर हिंदू राष्ट्राच्या दिशेने त्यांनी काय वाटचाल केलेली आहे तो भाग सोडून द्या, परंतु या देशाची मानसिकता तशी नसेल तर ती यानंतरही त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी विशिष्ट पॉकेट्समध्ये, विशिष्ट निवडणुकांच्यामध्ये काही मतं इकडे तिकडे जातील. परंतु हिंदू समाजाला या देशामध्ये 75 वर्षांची लोकशाही अनुभवल्याच्या नंतर आणि हिंदू समाजाच्या अंतर्गतच असलेले इतके पोटभेद आहेत, त्यामुळे तो समाज एक गठ्ठा मतदान करेल असं मला वाटत नाही. आणि केवळ हिंदू समाजच नाही, जिथे कुठे ज्या ज्या देशामध्ये संख्येने बहुसंख्य आहे किंवा बहुसंख्य समाज आहे तो संघटित होणं एकाच पक्षाच्या बाजूने हे थोडं अवघड असतं. जे संख्येने अल्प आहेत त्यांना संघटित व्हावं लागतं, आणि तेही कधी तर जेव्हा असुरक्षितता निर्माण होते तेव्हा. तशी असुरक्षितता निर्माण जोपर्यंत होत नाही तेव्हा अल्पसंख्य समाजसुद्धा विखुरलेला राहतो, वेगवेगळ्या पक्षांना मतदान करतो. त्यामुळे काँग्रेसला एक गठ्ठा मतदान केलं असं आपण मुस्लिम समाजाबद्दल पूर्वीपासून कायमचं बोलत आलेलो आहोत. मात्र वेगवेगळ्या राज्यामध्ये, बिहार असेल किंवा UP असेल, त्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांना मुस्लिम समाजाने मतदान केलेलं आहे. तो सगळ्याची सगळा काँग्रेसच्या बाजूला नव्हता. तसं हिंदू समाजसुद्धा एक संघटित करायचं ठरलं तरी तो सगळा भाजपच्या बाजूला जाणार नाही, बाकीच्या अन्य सगळ्या पक्षांच्याकडे तो जाऊ शकेल. अजून एक चर्चा झाली या निवडणुकीमध्ये की ही लढाई क्लासची झाली. म्हणजे गरीब आणि निम्न मध्यम वर्ग इंडिया आघाडीच्या बाजूनं, विशेषतः काँग्रेसच्या बाजूनं, आणि मध्यम वर्ग आणि त्याच्यावरचा सगळा समाज हा NDAच्या म्हणजे भाजपच्या बाजूनं. मग ह्याचाच एक परिप्रेक्ष्य कोणीतरी शहरी आणि ग्रामीण असा केला की शहरी भागात जास्तीत जास्त भाजप जिंकत आहे, ग्रामीणमध्ये काँग्रेस जिंकत आहे. तुम्हाला असं काही दिसलं का? आणि असं झालं असेल तर त्याचा अर्थ काय काढायचा? खूप इतकं सिम्प्लिफिकेशन करता येईल असं मला वाटत नाही. भाजपच्या बाजूने सुद्धा सर्वसामान्य माणसं, ग्रामीण भागातली माणसं खूप मोठ्या प्रमाणात होती. आणि सामान्यतः मला असं दिसतं की निवडणुकीच्या 2-1 महिने आधीपर्यंत सरकारच्या योजना, मग ते केंद्रातले असो अथवा राज्याचे असो, त्या नरेंद्र मोदींच्याकडून आल्यात इतकी मोठी भावना जनमानसाच्या मनामध्ये बऱ्यापैकी रुजलेली होती आणि अजूनही ती काही प्रमाणात तरी तशी शिल्लक आहे. विशेषतः स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य आणि अन्य सगळ्या महिलांच्यासाठी किंवा इतर ज्या छोट्या मोठ्या योजना असतील, या योजनांच्यामुळे गरीब वर्गाच्या मध्ये सुद्धा मोदी सरकार आणि भाजप सरकार यांच्याविषयी एक आपुलकी, प्रेम, आदर, आस्था जे काही असेल ते होतं. त्यांच्या मनात हे संस्थात्मक मोडतोड किती करतायत, लोकशाहीची काय विल्हेवाट लावतायत, विरोधी पक्षाची किती मुस्कटदाबी करतायत, हे चित्र सर्वसामान्य माणसांच्या मनात पुरेसं नव्हतं. शेवटच्या 2 महिन्याच्या काळात मात्र ते बऱ्यापैकी निर्माण झालं असावं. म्हणजे एका बाजूला आम्हाला मिळणाऱ्या सगळ्या कल्याणकारी योजनांचे फायदे, त्यामुळे मोदी राजवटीच्या विषयी आस्था किंवा प्रेम. मात्र हीच मोदी राजवट विरोधी पक्षांना कशा प्रकारे वागवते, जे विरोधी पक्षातले अजित पवारांसारखे भ्रष्ट लोक आहेत त्यांना आपल्याकडे घेते, आदल्या दिवशी आरोप करते, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे घेते, मोठी मोठी पदं देते. हा काय प्रकार आहे? तुमचे सगळे अनेक मुख्यमंत्री आहेत त्यापैकी कोणीच भ्रष्ट नाही, मात्र केजरीवाल आणि झारखंडचा मुख्यमंत्री यांना तुम्ही थेट तुरुंगात वगैरे टाकताय. तर हे अति करताय. एवढंच नाही तर तुम्हाला 400 पार पाहिजे. म्हणजे तुमचा अहंकार आता इतका वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला उपकृत करत असाल स्वस्त धान्य देऊन आणि अन्य कल्याणकारी योजना देऊन, मात्र त्या बदल्यात तुम्ही आमचं इमान विकत घेऊ पाहताय का? त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पूर्ण गृहीत धरू पाहताय का? हे जनतेला मोठ्या प्रमाणात आवडलेलं नसावं. आणि म्हणून
भाजपच्या विरोधात सर्वसामान्य माणसं पण गेली. काँग्रेसच्याबद्दलसुद्धा काही खूप प्रेम वाटलं असं मला वाटत नाही ह्या सर्वसामान्य माणसांना. आणि वाटलं असतं तर काँग्रेसला 100पर्यंत कशाला ठेवलं असतं? काँग्रेसला 200 जागा दिल्या असते की, तर नाही मिळालेल्या. याचा अर्थ सर्वसामान्य माणसांनी राहुल गांधी आणि त्यांच्या जवळपासचे आणखी कोणी लोक ज्या काही गरिबीच्या संदर्भातल्या, रोजगाराच्या संदर्भातल्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या घोषणा करत होते, त्यातल्या अनेकांना विश्वास वाटलाही. परंतु त्या सगळ्यांना माहीत होतं की अशा प्रकारच्या घोषणा तर इंदिराजी पण करत होत्या, राजीवजी पण करत होते, सोनियाजी आणि मनमोहन सिंग यांच्याही काळात करत होते. आणि 75 वर्षापैकी मोठा कालखंड तर काँग्रेसचाच आहे. तुम्ही प्रत्येकच वेळी थोडं बहुत गरिबांसाठी केलेलंच आहे, पण जेवढ्या बढाया मारताय तेवढं काही होणार नाही हे आम्हाला पण माहिती आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू इच्छित नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी पूर्ण पाठिंबा काँग्रेसला दिलेला नाही आणि पूर्णतः विरोध भाजपला केलेला नाही आहे. आपण जातीबद्दल बोललो, तुम्ही मराठवाड्याचा उल्लेख केला म्हणून मी महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रात मात्र म्हणजे ज्या राज्यात महाराष्ट्रात भाजपला धक्का बसला अशा राज्यांपैकी एक महाराष्ट्र आहे. 16-17 जागांवरती महायुती दिसते आणि 30-31 जागांवरती महाविकास आघाडी दिसते. महाराष्ट्रातल्या निकालाचा अर्थ तुम्ही कसा लावता? महाराष्ट्रातल्या निकालाचा पहिला अर्थ अनपेक्षित असं काहीच घडलं नाही. आणि 2 महिन्यापूर्वी केंद्रीय स्तरावर भाजपची सत्ता जाईल की जाणार नाही, तर 2 महिन्यापूर्वी असं वाटत होतं की नाही जाणार. आणि 2 महिन्यानंतर क्रमाक्रमाने शक्यता वाढू लागली होती. तरीही ती पूर्ण सरकार जाईलच अशी निर्माण झालेली नव्हती, पण बरीचशी वाढलेली होती. महाराष्ट्राबाबत मात्र महाराष्ट्रातल्या अन्य लोकांना मी ज्या लोकांशी बोलत होतो त्यांच्याशी, आणि माझं स्वतःचंही परसेप्शन असंच होतं की केंद्रात सरकार जरी भाजपचं आलं तरी महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील आणि त्या जागा 25 ते 30 दरम्यान जातील आणि उरलेल्या जागा या 3 पक्षांना मिळून मिळतील असं सगळ्यांना वाटत होतं. माझंही परसेप्शन तेच होतं. त्यामुळे महाराष्ट्रातले आत्ताचे निकाल हे अजिबात अनपेक्षित नाहीत. भाजपला 9 जागा मिळाल्यात, त्या कदाचित 2-4 वाढल्या असत्या असं गृहीत धरलं होतं. आणि फार तर शिंदेंच्या जागा 2-3 कमी, अजित पवारांना 1 मिळेल किंवा 0 हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. अनेकांना आश्चर्य वाटलं की काँग्रेसला 1च जागा होती मागच्या वेळी आणि आत्ता 10-11 कशा मिळाल्या. मला स्वतःला त्यात काहीच आश्चर्य वाटावं असं नाही. महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला काँग्रेस हाच भाजपपेक्षाही मोठा पक्ष आहे. जर स्थानिक पातळीवरचं जाळं, वेगवेगळी संस्थात्मक रचना ही जर पाहिली आणि परत जुनेपणा ह्या निकषावर काँग्रेस पक्ष जर मोठा आहे, तर 48 पैकी 1 वरून तो 11वर आला, याच्यात अनैसर्गिक काहीच नाही. 1च जागा मिळाली हे अनैसर्गिक होतं, आता 11 मिळाल्यात हे नैसर्गिक आहे. तसाच प्रकार मी म्हणेल की शरद पवारांच्या बद्दल आहे. शरद पवारांचा एवढा मोठा पक्ष फुटल्याच्या नंतर आणि त्यांच्या स्वतःकडे कार्यकर्ते कमी, नेते कमी, रसद कमी, अशा पार्श्वभूमीवर त्यांना जर 7-8 जागा जर मिळालेल्या असतील तर त्याही अपेक्षेपेक्षा 2-4 तरी जास्त मिळालेल्या आहेत. आणि भाजपने हा पराभव महाराष्ट्रातला जर त्यांना वाटत असेल तर तो स्वतः ओढून घेतलेला आहे आणि त्यांनी याची कबुली दिलेली पण आहे. काल परवाच देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली की या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातल्या कमी जागा म्हणजे पराभव हा मी राजीनामा देऊ इच्छितो वगैरे. तर तो त्यांनी द्यायला पण हवा, तो घ्यायला पण हवा. मात्र हे जर त्यांनी मोदी आणि शहा यांच्या इशाऱ्यानुसार केलं असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडण्याचं, तर मात्र त्यांनी राजीनामा द्यायचं काहीच कारण नाही. उलट त्यांनी आतून मोदी आणि शहा यांना असं सांगायला पाहिजे होतं की माझी इच्छा नसताना तुम्ही मला हे सगळं करायला लावलं, आता मला तुम्ही मुख्यमंत्रीपद द्या, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. तर एकतर देवेंद्र फडणवीसांनी आता हे जाहीर करावं की हे दोन्ही पक्ष मी वरच्यांच्या सांगण्यानुसार फोडले का त्यांच्या इच्छा नसतानाही मी फोडले, आणि मग मी फोडले होते म्हणून मी राजीनामा देतो असं म्हणावं. मात्र तुमच्या इच्छेनुसार फोडले असं म्हणत असाल तर मग तुम्ही मला मुख्यमंत्रीपदावर बसवा, तुमचा राजीनामा द्या असं तर म्हणण्याची हिंमत ते करू शकत नाहीत, पण मग मला बक्षीस तरी द्या असं त्याने म्हणायला पाहिजे. ही सगळी निवडणूक बघताना काय विशेष गोष्टी किंवा विशेष दखल घेण्याजोगे ट्रेंड्स तुम्हाला जाणवले की ज्याचा परिणाम भविष्यातल्या भारतातल्या देशाच्या राजकारणावर, समाजकारणावर होत राहील? केंद्राच्या स्तरावर, केंद्र राज्य दोन्ही. राज्याच्या स्तरावर भाजपने हा धडा घेतला पाहिजे की आपण खूप चूक केली आणि एक चूक नाही तर एका पाठोपाठ 3-4 चुका करत गेलो. आणि पहिली चूक काय केली तर आपण शिवसेना फोडली ती बदला घेण्यासाठी. दुसरं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तिसरं
काँग्रेस पक्ष फोडला नाही, परंतु काँग्रेसची वाताहत होईल, नाचक्की होईल अशा पद्धतीने माजी मुख्यमंत्र्याला अशोक चव्हाणांना आत घेतलं. आणि एवढं सगळं कमी पडलं म्हणून की काय, तुम्ही राज ठाकरेला पण तुमच्याकडे ओढला. म्हणजे एका बाजूला त्याचा अर्थ असा निघतो की तुम्हाला विरोधी पक्ष ठेवायचाच नाही, तो विस्कटून टाकायचा आहे, नामोहरण करायचं आहे. मात्र दुसरा अर्थ त्याचा असाही होतो की तुम्ही त्यांना आपल्या बाजूला घेताय, म्हणजे तुम्हाला आत्मविश्वासच नाही आहे. त्यामुळे या सगळ्यातून पहिला ट्रेंड मला असा लक्षात येतो की आपला पराभव होणार आहे केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात. म्हणजे आता महाराष्ट्र आणि केंद्राच्या स्तरावर जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला कमी जागा मिळणार आहेत आणि देशाच्या स्तरावर पण सत्ता जाणार आहे. याचा सर्वात पहिल्यांदा सुगावा हा नरेंद्र मोदी यांना लागला असावा असं मला आत्ता दिसतं. म्हणजे देशाचं बदलतं मानस हे आपल्या विरोधात आहे हे कळणारा पहिला या देशातला नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि तसं जर त्यांना कळलं नसतं तर त्यांनी इतका आटापिटा केलाच नसता. त्यांनी पक्ष फोडायलाच सांगितले नसते. त्यांनी सांगितलं असतं की भाजपला इतकी चांगली स्थिती आहे महाराष्ट्रात की कोणाच्याही साथीशिवाय किंवा आता आपण विरोधी पक्षात राहून महाविकास आघाडी सत्तेवर ठेवून किंवा महाविकास आघाडी फोडली ना शिंदेना घेऊन आता आपण हेच पद्धतीने लोकसभेपर्यंत जाऊ, बाकी उरलेल्या शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला हात न लावता आपण शिंदेसह निवडणुकीचा सामना करू, असा जर त्यांना आत्मविश्वास असता तर त्यांनी पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या. तर महत्त्वाचा ट्रेंड या देशातील सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की देशात आपला पराभव होतोय, जनमानस आपल्या बाजूने पुरेसं राहिलेलं नाही. हा सर्वाधिक लवकर कळलेला नेता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यांचं आत्ता अलीकडचं भाषण बहुधा निवडणुकीच्या 1-2 दिवस आधीचं असेल. त्यामध्ये अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने मोदीजींनी उपस्थित असलेल्या सभेला असा प्रश्न विचारला की मेरी सफलता का रहस्य क्या है, माझ्या यशाचं रहस्य काय आहे. आणि पुढे परत नाट्यपूर्ण पद्धतीने सांगितलं की जो कोणी माणूस किचनमध्ये असतो तो आपलं किचन कधी दाखवत नाही, तसं मी इतरांना सांगणार नाही माझ्या यशाचं रहस्य काय आहे. आणि असं म्हणून त्यांनी सांगितलं की पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे पुन्हा नाट्यपूर्ण वक्तव्य की मी बघा आता किती महत्त्वाचं सफलतेचं रहस्य सांगतोय. पुढे त्यांनी काय काय रहस्य सांगितले ती मला माहीत नाही, पण पहिलं जे मी पटकन ऐकलं ते रहस्य असं होतं की जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये बदल कोणत्या दिशेने होत आहेत, नवीन काय येऊ पाहतंय, याचा अंदाज सर्वात लवकर मला लागतो. ये मेरी सफलता का रहस्य है, असं त्यांनी पहिलं विधान उच्चारलं. पुढचे सफलता के रहस्य मी काही ऐकू शकलो नाही. तर हा नरेंद्र मोदींनी दिलेला पुरावा आहे की मला भारतभरात काय बदल होत आहेत, ट्रेंड काय आहे याचा अंदाज आला की जनमत आपल्या विरोधात आहे. म्हणून मी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी करायची, म्हणून मी ठरवलं की 2 मुख्यमंत्र्यांना आत टाकायचं, म्हणून मी ठरवलं की निवडणूक आयोगाला हाताशी धरायचं, म्हणून मी ठरवलं की काँग्रेसची खाती गोठून टाकायची. तर नरेंद्र मोदींना लक्षात आलेलं आहे की जनता आपल्या बाजूनी पुरेशी नाही आहे. हा ट्रेंड या देशातील जनतेने, विरोधी पक्षांनी, माध्यमांनी समोर ठेवावा असं मला वाटतं. याच्या अंतर्गत लहान मोठे ट्रेंड्स अनेक सांगता येतील, परंतु दुसरा महत्त्वाचा सांगायचा असेल तर हा देश या बाजूला आणि त्या बाजूला सतत हेलकावी खात राहील, आंदोलनं घेत राहील लंबकासारखा. परंतु हा देश या टोकाला किंवा त्या टोकाला खूप दीर्घकाळ कधीही राहू शकणार नाही. तो 5 वर्ष राहील, 10 वर्ष राहील, 15 वर्ष राहील का नाही हे दिसेल. मात्र ह्या टोकाला उजवीकडच्या टोकाला तो जर गेला असेल तर तो राहिला काही काळ, 10 वर्ष. मात्र त्याला पुन्हा एकदा मध्यवर्ती यावंच लागेल. आता तो उजवीकडून थोडासा डावीकडच्या दिशेने निघाला आहे, पुढच्या काळात कळेल. त्यामुळे जनतेने दुसरा विश्वास हा पण मनाशी बाळगला पाहिजे की हे हिंदू राष्ट्र होणार, मोदींची राजवट कायमची राहणार, भाजपला यावत चंद्र दिवाकरो सत्ता मिळवण्याचा अधिकार राहणार, असं होणार नाही. काँग्रेसवाल्यांना तसंच वाटत होतं आणि अजूनही कितीतरी काँग्रेसवाल्यांना वाटत असतं की आमची सत्ता मावळणार नाही आणि मावळली तरी लोक कंटाळतील आणि आमच्याकडे पुन्हा येतील. त्यामुळे काँग्रेसवाल्यांचा जसा तो भाबडा भ्रम होता तसा तो भ्रम भाजपवाले किंवा भाजपचे विरोधक पण जे कोणी बाळगत असतील की हे सगळं यांना आंदन दिलं या देशाने, त्यांनी त्या भ्रमातून मुक्त व्हावं. हा पण या आत्ताच्या निकालाचा त्यातून निघणारा एक ट्रेंड आहे, एक धागा आहे असं मला वाटतं, जो जुनाच आहे पण पुन्हा एकदा अधोरेखित करावा असा आहे.
तुमच्या दुसऱ्या ट्रेंडला थोडंसं रिफ्रेश करून असं बोलता येईल का की नरेंद्र मोदींना किंवा भाजपला जे काही मतदान झालं 2014 2019 हे प्रायमरीली विकास या मुद्द्यावर होतं, काँग्रेस करू शकत नव्हतं आणि नरेंद्र मोदी आश्वासक वाटले म्हणून पहिल्यांदा, आणि दुसऱ्या वेळेला जरी राष्ट्रवाद असला तरी मुख्यतः लाभार्थी त्यांनी राबवलेल्या योजना आणि मग त्यावेळेला झालेले पुन्हा इन्फ्राचे प्रोजेक्ट्स 2014 ते 19मध्ये, आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा ते विकासापासून लांब जाऊन व्यक्ती नरेंद्र मोदी किंवा हिंदुत्ववाद सटली म्हणा, उघड म्हणा, राम मंदिर असेल, मुसलमान विरोधी वक्तव्य असेल, असं ज्यावेळी गेले त्यावेळी जनतेनं त्यांना असं सांगितलं का की तुमचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह किंवा मुख्य डिलिव्हरेबल विकास ठेवा, अदरवाईज आम्ही तुमच्याबरोबर नाही? मी याच्याशी जवळपास सहमत आहे. म्हणजे भाजपचा म्हणून स्वतःचा एक मतदार वर्ग जो संघातून आलेला असेल, भाजपचा असेल, आणि जो दोन्हीशी पण संबंधित नाही परंतु मध्यम वर्ग आहे आणि त्याच्या मनात दलितांच्याबद्दल, गरिबांच्याबद्दल, मुस्लिमांच्याबद्दल सतत या ना त्या प्रकारची आढी असते, असा वर्ग, हा सगळा एक वर्ग भाजपच्या बरोबर कोणत्याही काळात पूर्वी होता, आज होता आणि तो भविष्य काळातही राहील. परंतु हा वर्ग सत्ता मिळवून देण्या इतका मोठा नाही आहे. उरलेले जे वर्ग होते, आपण ढोबळमानाने जर 3 भाग केले त्याचे, तर एक वर्ग हा होता की जो तुम्हाला कायमचा तुमच्या विचारासाठी, तुमच्या ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी जो तुमच्याबरोबर राहणार आहे. दुसरा एक वर्ग की काँग्रेसला कंटाळलेला आहे, अन्य प्रादेशिक पक्षांना कंटाळलेला आहे. एक व्यक्तीच्या भोवती आपले जे राज्यातले पक्ष आहेत, जे अगदी 20-20, 25-25 वर्ष आहेत, अगदी ममतापासून शरद पवारांच्यापर्यंत आणि चंद्राबाबूपासून तर काय अखिलेशपर्यंत, तर या लोकांना पण वैतागलेले, कंटाळलेले. 2014च्या आधीचा जो काही भ्रष्टाचार आणि अव्यवस्थापन होतं, या सगळ्यातून नरेंद्र मोदींना मिळालेला तो जनादेश होता. आणि अर्थातच तिसरा जो भाग होता की त्यांनी स्वतः ज्या प्रकारचे कष्ट घेतले, ज्या प्रकारची स्वप्न दाखवली, संरचना जी पक्षाची होती ती सगळी वाढवली, असे एक महत्त्वाचे 3 किंवा 4 घटक, त्यातून तो मिळालेला जनादेश होता. हा जनादेश हिंदुत्ववादाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी नाही, हे नरेंद्र मोदींनी लक्षात घेतलं नाही, किंवा घेतलं पण आता मिळालीच आहे सत्ता तर तोही अजेंडा आपण राबवू, अशा दिशेने त्यांचा तो प्रयत्न असेल. पण ना तो 2014चा जनादेश त्यासाठी होता, ना 2019चा होता, ना 2024चा सुद्धा. आत्ता त्यांना जर मिळालेला असेल, सत्ता बनवता आलेली असेल, तर ती सुद्धा राम मंदिर बनवलं यासाठी ती नाही आहे. आणि तशी असती तर मग अयोध्येमधल्या लोकांनी म्हणाले असते की काही हजार वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे ते आमच्याकडे झालेलं आहे, अयोध्या जगाच्या नकाशावर गेलेली आहे, ठीक आहे आमचा काही त्रास झाला असेल, आमची दुकानं लुटली असतील, आमचे कोणाचे हाल झाले असतील, आमच्या जागा लुबाडलेल्या असतील, पण आपण भाजपचाच उमेदवार निवडून दिला पाहिजे असं त्यांना वाटायला पाहिजे होतं. तसं जर ते वाटलेलं नसेल तर साक्षात रामाचा जन्म झाला आणि रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्याच्या नंतरही खासदार तिथल्या लोकांना निवडून द्यावेसे वाटत नाहीत भाजपचे, तर त्याचा अर्थ हाच आहे की राम मंदिर आम्हाला हवं आहे, तुम्ही काम महत्त्वाचं आणि मोठं केलेलं आहे, परंतु हा तुमच्या संदर्भातला छोटा आपुलकीचा मुद्दा आहे, 5% आहे, 10%, 20%, उरलेलं 80% जनजीवन वेगळं आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या विरोधात आहोत. शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला की येणाऱ्या 5 वर्षात काय घडेल असं तुम्हाला वाटतं? एकूण गेल्या 10 वर्षातला ट्रेंड, यावेळेचं सरकार, त्याच्यामध्ये आत्ता तरी JDU आणि तेलुगू देसम पार्टी म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू असताना दिसत आहेत, आणि काय घडायला हवं पुढच्या 5 वर्षात प्रॅग्मॅटिकली असं तुम्हाला वाटतं? घडायला हवं हे सांगणं सोपं आहे. काय घडेल हे काही सांगितलं तरी ते आपल्या प्रशांत किशोरसारखी माणसं पण जर उलटी-पालटी होतात, तर आपल्यासारख्या जे त्या अर्थाने एक्सपर्ट नाही आहेत त्यांनी बोलण्याला तसा फार अर्थ नाही आहे. तर काय घडायला हवं हे तर उघड आहे की जो कोणी माणूस हा देश, या देशावर प्रेम आहे, लोकशाहीवर प्रेम आहे, भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे, आपला देश सुखी समृद्ध व्हावा, समाधानी व्हावा, विषमता कमी कमी व्हावी, वैरभाव कमी कमी व्हावा, असं कोणत्याही सर्वसामान्य माणसाला, नागरिकाला वाटेल जर त्याच्या आतमध्ये खुनशीपणा नसेल, काही पूर्वग्रह नसतील, काही द्वेषाच्या भावना नसतील, तर त्याला वाटेल. तर तसंच माझ्यासारख्याचं वाटणं आहे की केंद्रीय सत्तेवर आलेली कोणती राजवट जर शांतपणे, संयमाने जगत असेल, व्यवहार आणि तत्त्व याच्यातलं अंतर कमी कमी करत जात असेल, या देशाचे आपण प्रमुख आहोत हे समजून जर वागत असेल, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, दलित असतील, हे या देशाचे नागरिक आहे, त्यांच्यावरची जबाबदारी आपल्यावर जास्त आहे, हे जर ते समजून घेत असतील आणि त्याप्रमाणे जर वागत असतील, तर मग भाजपला काय आणि मोदींना काय विरोध करण्याचं काहीच कारण राहत नाही. त्यांचं स्वागत करायला कोणी पण पुढे जाईल. मात्र
वयाच्या 75पर्यंत ज्या प्रकारच्या द्वेषभावनांनी त्यांच्या मनात घर केलेलं आहे त्या सगळ्या सोडून देऊन पुढच्या 5 वर्षामध्ये ते जर राजकारण करणार असतील, देशाचे पंतप्रधान म्हणून जर वागणार असतील तर ते स्वागतार्ह होईल. तसं ते करतील की नाही हे कळायला मार्ग नाही, पण अपेक्षा तर अशी आहे. आणि राहिला प्रश्न काय होईल याबद्दल ठोसपणे सांगता येत नाही. मात्र आमच्याकडे जे कोणी समविचारी साथी असतात ते त्यांना भाबडे म्हणावं की अल्पसंतुष्ट म्हणावं असा मला प्रश्न कधी कधी पडतो की आता 2 कुबड्यांच्या आधारावर नरेंद्र मोदींचं सरकार आलं, यामुळे खूप मोठे लोक खुश झाले, तर त्यांनी खुश का व्हावं हे मला कळत नाही. नितीश कुमारांनी किती पलटू राम वगैरे हे शब्द अनेक वेळा यांनी उच्चारलेत, परंतु नितीश कुमार गेली 27 ते 28 वर्ष 1997 पासून भाजपबरोबर आहेत. मध्ये 2 वेळाचे अपवाद ते राष्ट्रीय जनता दल लालू यांच्याबरोबर आले. मात्र नितीश कुमारांच्याबद्दल भाजपच्या बाहेरच्या सगळ्या पुरोगाम्यांना, काँग्रेसमधल्या लोकांना का विश्वास आहे हे मला कळत नाही. बरं, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये एकदाच फक्त 50% पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा मिळाल्या, अन्यथा त्या नेहमी अर्ध्यापेक्षा कमी मिळाल्या. स्वतःच्या बळावर त्यांना सत्ता कधीच मिळवता आलेली नाही. जे काही खासदार असतील लोकसभेचे 10, 12, 15 काय 16पर्यंत गेले असतील. मात्र त्यांना प्रत्येक वेळी पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांच्याऐवजी या देशातलेच लोक का बघतात हे मला कळत नाही. आणि ते बिचारे, त्यांना सगळ्या आपल्या मर्यादा माहीत आहेत. ते पंतप्रधानपद सोडाच, आपलं मुख्यमंत्रीपद टिकण्यासाठी इकडून तिकडे या जहाजातून त्या जहाजात उड्या मारतात. आणि त्यांनी उडी मारली की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून बाहेरचे लोक घोषित करतात. तर मला असं वाटतं की हा भाबडेपणा लोकांनी सोडला पाहिजे, नंबर 1. दुसरं, चंद्राबाबू नायडू. आता चंद्राबाबू नायडू हे आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत. मधल्या काळात दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहिल्यामुळे, तुरुंगात जाऊन आल्यामुळे, वय झाल्यामुळे पूर्वी इतकी ताकद राहिलेली नाही, गात्र थकलेली आहेत. त्यामुळे त्यांना आता काही झालं तरी 5 वर्ष सरकार टिकवायचे आपल्या राज्यामधलं. आणि ते सरकार जर त्यांना टिकवायचं असेल तर वर एक केंद्रीय स्ट्रॉंग राजवट असेल आणि ती जर आपल्या टेकूच्या आधारावर राहणार असेल तर चंद्राबाबू नायडू केंद्रामध्ये काहीच हस्तक्षेप करायचं कारण नाही. ते आता खूप ग्लॅमर नसलेली खाती मागतील, अजिबात हिंमतसुद्धा करणार नाहीत ते की परराष्ट्र खातं द्या, संरक्षण खातं द्या, अर्थ खातं द्या, कारण त्यांना नकोच आहे. त्यांना जहाज बांधणी खातं मागतील, ते कुठं अजून काहीतरी ट्रान्सपोर्ट मागतील, काही अवजड उद्योग खाते मागतील. आणि असे कोणीतरी आपले स्वतःचे खासदार पाठवतील की जे आपल्या हातात राहतील, ताब्यात राहतील आणि जास्तीत जास्त फायदे आंध्र प्रदेशाला मिळवून देतील. 5 वर्षांची राजवट पूर्ण होईल ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे हे 2 टेकूवर केंद्राची राजवट आता आधारलेली आहे हेच म्हणणं खरं नाही आहे. ह्या 2 टेकूलाच केंद्राची गरज आहे त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. या उलट या 2 टेकूनी जर गडबड करायचा प्रयत्न केलाच तर ह्या दोघांच्याही फायली तयार आहेत. दोघांच्याही सत्ता कशी घालवायची हे या 10 वर्षामध्ये केंद्रीय राजवट इतक्या आक्रमक आणि निर्दयी पद्धतीने चालवलेल्या मोदी शहा यांना माहीत आहे. त्यामुळे ते ह्या टेकूवर आता मतदान झालेलं आहे, इंडिया आघाडीची चर्चा चालू आहे, विश्वासदर्शक ठराव मंजूर व्हायचा आहे, मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं आहे, तोपर्यंत ते शांतपणे घेतील. नंतर एकदा स्थापन झालं की दोघांना आपापल्या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद तुम्हाला आम्ही फ्री हँड देतो, तुम्हाला पाहिजे ते करा आणि आम्हाला तुमचे जे कोणी लोकसभेतले खासदार आहेत ते आम्हाला आमच्या पद्धतीने चालू द्या. आणि जर त्या दोघांनी, ते दोघं दाखवतील असं मला वाटत नाही, पण खूपच आदर्शवाद दाखवला आणि ज्यांना विरोध करायचा प्रयत्न केलाच तर दोघांच्याही पक्षातले एखादा अर्धा अपवाद सोडला ती सगळेचे सगळे खासदार पळवण्याची ताकद मोदी आणि शहा यांच्यामध्ये आहे. आणि आमचा बघा 272चा आकडा पूर्ण झाला आणि आता भाजप पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे. असं 6 महिनेसुद्धा ते लावणार नाही आहेत. त्यामुळे ह्या दोघांची त्यांना भीती नाही आहे, यांना भीती आहे की आता हे आपले पक्ष पळवतील का. आपण राहू राज्यामध्ये कारभार बघायला, आपले खासदार दिल्लीत असतील, मोदी शहांच्या संपर्कात ते असतील, आपण दिल्लीत वर्षातून 2-5 वेळा जातो. त्यामुळे आपले पक्ष आहेत का नाही टिकून, रोज सकाळी सकाळी त्यांना स्वतःला प्रश्न पडेल की काय स्थिती आहे. त्यामुळे हे 5 वर्ष सरकार या पद्धतीने चालू शकतं. राहिला अपवाद तेवढाच की लोकसभेमध्ये विरोधी पक्ष जरा अधिक आक्रमक पद्धतीने काम करतील का. राहुल गांधी ज्यांनाचं एक जे कवच होतं आधीचं एक वेगळ्या प्रकारचं, ते आता ते पहिलं जुनं गळून पडलेलं आहे, नव्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने आलेत. जनतेलाही की अरे बलाढ्य मोदी असतील तरीही ते पराभवाच्या दिशेने जाऊ शकतात असा विश्वास वाटलेला आहे. हे त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ.
मात्र मोदी आणि शहा यांची राजवट खूप सौम्य होईल असं म्हणायला फारसा वाव नाही. खूप आक्रमक झाली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. तुम्ही खूपच प्रामाणिक उत्तर दिलं, तरीसुद्धा एक शेवट करताना एक विचार डोक्यात येतो, तो कदाचित थेरॉटिकल असू शकेल. असं खूपदा चर्चा होती दबक्या आवाजात की भाजपला सपोर्ट करणाऱ्या बहुतांश विशेषतः मध्यम नवमध्यम वर्गालाही आक्रमक हिंदुत्व नको आहे, हिंदुत्वच नको आहे, आणि ज्याला राईट लिबरल म्हणतात असा तो वर्ग आहे. फक्त त्यांनाही ते बोलता येत नव्हतं आणि बरेचसे मुद्दे नरेंद्र मोदींकडे आहेत म्हणून ते त्यांच्याबरोबर जात होते. तर ह्या दोघांच्या टेकूमुळं त्यातला एक मूळ समाजवादी लोहियावादी असल्यामुळं खऱ्या अर्थानं राईट लिबरल सत्ता येऊ शकेल का थेरॉटिकली, असं वाटतं का पुढच्या 5 वर्षात? पुढच्या 5 वर्षात राईट लिबरल सत्ता म्हटलं तर मोदी आणि शहा यांच्याऐवजी दुसरा एखादा पंतप्रधान भाजपच्या वतीने येणं एवढंच होऊ शकतं. राईट लिबरल म्हटलं तर फक्त भाजपच आहे. दुसरा असा कोणता पक्ष आहे की केंद्रीय सत्ता मिळू शकेल? काँग्रेसला राईट लिबरल नाही म्हणता यायचं, काँग्रेस हा सेंट्रिस्ट आहे. काँग्रेसला लेफ्ट लिबरल पण म्हणता येणं अवघड आहे. आणि लेफ्ट लिबरलपैकी पण दुसरा कोणताही पक्ष नाही की जो केंद्रीय सत्तेवर जाऊ शकेल. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांनी मला स्वतःला असं वाटतं की राहुल गांधींनी गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं, जे खूप अनपेक्षित होतं. त्यांच्या ज्या दोन्ही यात्रा निघाल्या त्या पहिल्याच यात्रेच्या वेळी असं वाटलं होतं की हे 1, 2, 3, 4 आठवड्यामध्ये थंड होतील, परंतु ज्या प्रकारचं यश त्यांना मिळत गेलं आणि मग पहिली यात्रा आणि त्यानंतर दुसरी यात्रा, हे मात्र सगळं हिडन होतं आणि त्यांच्या आतमध्ये जी लपलेली ऊर्जा होती तर ती सगळी बाहेर आली. आत्ता सगळे लोक असं म्हणतात की राहुलचा चेहरा फुललेला होता. मला तरी काही फुललेला दिसला नाही. राहुल यांचा चेहरा जी आता निवडणूक निकालानंतरची सभा झाली त्याच्यामध्ये निराशाच मला जाणवली आणि त्यांना खरोखर असं वाटत होतं की काँग्रेसचं नाही पण भाजपचं सरकार जाईल, काँग्रेसचं येईल असं नाही, भले आघाडीचं होईना पण हे सरकार येईल असं त्यांना वाटत होतं. मला असं वाटतं की पुढच्या काळात एकच घडेल की चंद्राबाबू आणि नितीश कुमार असल्यामुळे राहुल गांधींना कदाचित तुरुंगामध्ये पाठवण्याची तयारी यांनी जी केली असेल किंवा पूर्ण सत्ता जर भाजपची आली असती तर राहुल गांधींचं पण खच्चीकरण तुरुंगात पाठवून जे केलं असतं ते मात्र वाचेल. आणि दुसरा फायदा असा होईल की राहुल जर अशाच पद्धतीने केवळ भाषण नाही तर संघटनात्मक संरचना, जर काँग्रेसने देशाच्या पातळीवर संरचनात्मक काम जर केलं, संघटनात्मक निवडणुका घेतल्या, नव्या रक्ताला वाव जर दिलं, तर कदाचित पुढच्या 5 वर्षांनी मोदी त्यावेळी 77-78 वर्षांचे असतील, जरी 5 वर्षांची ही सत्ता पूर्ण संपली तरी, आणि 15 वर्षानंतर कितीही नाही म्हटलं तरी भाजपच्या विरोधात जनमत आणखी गेलेलं असेल. कारण भाजप आणि संघ परिवारातल्या ज्या अन्य आक्रस्ताळ्या आणि एकारलेल्या हिंदुत्वादी संघटना आहेत त्या काही शांत बसणार नाही आहेत. त्या म्हणतील की मोदीजी अल्पमतातलं सरकार किंवा बहुमत तुम्हाला नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला मात्र आमच्या पद्धतीनेच वागायचं आहे, त्यामुळे मात्र त्याचा त्रास हा जनतेला होणार आणि त्याचा परिणामही भाजपवर होईल. त्यामुळे पुढच्या 5 वर्षानंतर भाजपची सत्ता जर गेलीच तर, आणि ती जायला हवी देशाच्या दीर्घकालीन हितासाठी, आणि मग ती सेंट्रिस्ट असलेल्या काँग्रेसच्या पूर्ण ताकदीवर येईल किंवा सेंट्रिस्ट असलेला काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले जे अन्य कोणी पक्ष आहेत त्यांच्या बळावर येईल, किंवा काँग्रेसची फार काही वाढ झालेली नसेल मात्र अन्य पक्ष जसे आता 3-4 पक्ष आहेत ते आणखी तेवढ्याच ताकदीने पुढे येतील आणि मग तिसरी आघाडीचं सरकार आणि काँग्रेसचं सरकार संयुक्तपणे, किंवा पुढचं सरकार भाजपचंच परंतु कदाचित याहीपेक्षा कमी मतं, कमी जागा, कदाचित 150 आणि 200, आणि मोदी शहा यांच्याशिवाय असलेला राईट लिबरल असं काहीतरी होईल. पण हे सगळं स्वप्नांकन आहे, ह्या जर धरला तसा काही अर्थ नाही. सर तुमचे खूप खूप आभार. खूप वेगळे इन्साइट्स याच निकालाचे मिळाले. परत भेटत राहू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.